नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीमध्ये आपण रोमन संख्याचिन्ह म्हणजेच रोमन न्यूमेरल्स हे चॅप्टर नंबर 1 म्हणजेच प्रकरण पहिलं आपण सुरू केलेले होते. त्याची थोडीशी उजळणी आपण ह्याच्या अगोदर घेतलेली होती. त्याच्यानंतर नियम 1 म्हणजेच रूल 1 आपण बघितलेला होता. त्याचा अभ्यास तुम्हाला मी करायला सांगितलेला होता, तो तुम्ही केलेला सुद्धा असेल. त्याच्यानंतर तुम्हाला मी 1 to 20 रोमन न्यूमेरल्स लिहून दिलेले होते. 1 ते 20 पर्यंत रोमन संख्या चिन्ह तुम्ही लिहिलेली होती. तर इथपर्यंत आपण सगळं शिकून झालेलं होतं. आता पुढे नियम दुसरा मी बघणार आहे, ते तुम्हाला मी इथे सांगतोय. तर नियम दुसरा असा आहे, आय आणि एक्स ही चिन्ह एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. आय आणि एक्स म्हणजेच त्याला आपण इंग्लिशमध्ये असं म्हणू शकतो, The symbol of I and X can be repeated consecutively for maximum of 3 times. The numerals V is never repeated consecutively. एक म्हणजे आय सारखं दिसणारं चिन्ह आणि एक्स म्हणजे 10 हे जे चिन्ह आहे ते जास्तीत जास्त एकामागोमाग एक असं 3 वेळा लिहिता येऊ शकतं. त्याच्यानंतर व्ही सारखं दिसणारे चिन्ह आहे, ज्याला आपण 5 असं म्हणतो, हे जे चिन्ह आहे ते आपल्याला एकदाच लिहिता येतं. ते आपण व्ही 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 ह्या पद्धतीने 3 वेळा वगैरे लिहू शकत नाहीत. आय आणि एक्स ही जी चिन्ह आहेत हीच आपण 3 वेळा लिहू शकतो. जास्तीत जास्त 3 वेळा, 1 वेळा, 2 वेळा किंवा 3 वेळा, 4 वेळा लिहू शकत नाहीत. तर हा आपला दुसरा नियम होता, दुसरा रूल होता, तो मी तुम्हाला इथे सांगितलेला आहे. तर त्याच्या संदर्भात मी जी काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स तुम्हाला इथे दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने लिहितात ते. तर हा दुसरा नियम होता. त्याच्यानंतर आपण तिसरा नियम बघूया. तो तिसरा नियम असा आहे, आय किंवा व्ही यापैकी एखादं चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्यांची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते. म्हणजेच इथे आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो, व्हेन either आय और व्ही इज रिटन ऑन राईट ऑफ सिम्बॉल ऑफ बिगर नंबर इट्स व्हॅल्यू इज ॲडेड टू द व्हॅल्यू ऑफ बिगर नंबर. म्हणजे आय किंवा व्ही सारखं दिसणारे हे जे चिन्ह आहे ते मोठ्या संख्येच्या उजव्या बाजूला मिळवलं तर त्यांची काय होते, बेरीज होते. ते कशी बेरीज होते ते इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. जसं इथे बघा, 5 मोठी संख्या आहे, त्याच्या उजव्या साईडला 1 म्हणजे छोटी संख्या लिहिली तर 5 आणि 1 6 होतात. किंवा एक्स मोठी संख्या आहे, त्याच्या साईडला 1 ही उजव्या साईडला लिहिली तर 10 आणि 1 11 असं होतात. किंवा तसंच एक्स आणि त्याच्या पुढे व्ही, एक्स म्हणजे 10 मोठी संख्या आहे आणि व्ही म्हणजे 5 छोटी संख्या आहे. अशा पद्धतीने जर आपण मिळवली तर ते किती होतात, 15 होतात. अशा पद्धतीने डाव्या बाजूला मोठी संख्या आणि उजव्या बाजूला छोटी संख्या ह्या पद्धतीने, लेफ्ट साईडला बिगर नंबर आणि राईट साईडला स्मॉलर नंबर, ह्या पद्धतीने जर आपण लिहिलं तर आपल्याला त्यांची बेरीज करून त्यांची जी किंमत आहे ती मिळत असते. हे आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर नियम जो आहे चौथा, रूल नंबर 4, आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स या चिन्हांच्या डावीकडे लिहिलं तर त्यांची किंमत व्ही किंवा एक्सच्या किमतीतून वजा केली जाते. म्हणजेच मात्र 1 हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या मागे एकापेक्षा जास्त वेळा लिहिता येत नाहीत. ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो, वेन आय इज रिटन ऑन द लेफ्ट ऑफ व्ही ऑर एक्स इट्स व्हॅल्यू इज सबट्रॅक्टेड फ्रॉम व्हॅल्यू ऑफ एक्स ऑर व्ही. हाऊएव्हर द सिम्बॉल आय इज नॉट रिटन मोर दॅन वन्स बिफोर व्ही ऑर एक्स. जसं आता आपण उजव्या साईडला बघितलेलं होतं तिसऱ्या नियमात, तसंच डाव्या साईडला जसं आता मी इथे व्ही घेतलेला आहे आणि त्याच्या जर आपण डाव्या साईडला आय लिहिला तर आता इथे वजाबाकी होते, म्हणजे 5तून 1 गेला 4 राहतो. म्हणजे आपण जी काही लिहिलेली व्हॅल्यू होती ती काय झाली, 4 झाली. तसंच इथे एक्स आहे, एक्सच्या जर डाव्या साईडला आपण आय लिहिलं तर आता इथे वजाबाकी होते, 10 वजा 1 बरोबर 9. म्हणजेच जी किंमत आहे जी आपण लिहिलेली आहे ती किती होते, 9 होते ह्या पद्धतीने. पण हा जो आपण 1 लिहिलेला आहे की तो 2-3 वेळा असं लिहिता येत नाही, तो एकदाच लिहायचा असतो. नाहीतर तुम्ही 2-3 वेळा लिहाल आणि वजाबाकी कराल तर तसं होत नाही, तो एकदाच लिहायचा असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सांगता येऊ शकतं. हे जे 4 नियम होते ते साधे सोपे
छोटेसे असे आहेत, तुम्हाला एकदा सांगितल्यानंतर लक्षात येणार नाही. तुम्ही ते 2-3 वेळा वाचा, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्या संदर्भात जी एक्झाम्पल आहेत, उदाहरणं आहेत, ती सोडवून बघा, म्हणजे तुमच्या ते लक्षात नियम येतीलच. त्याच्याशिवाय आपण 1 ते 20 या संख्या लिहिलेल्या आहेत, ह्याच्यावरूनसुद्धा तुमच्या लक्षात येतील की संख्या ह्या नेमक्या कशा पद्धतीने लिहायच्या असतात. नंबर्स जे आहेत ते कशा पद्धतीने लिहायचे असतात हे तुमच्या लक्षात येईल. तर त्या दृष्टीने तुम्ही त्या संख्या लिहू शकता. तर हा जो होता ते हे आपले राहिलेले 3 नियम होते. ते 3 नियम मी इथे तुम्हाला थोडक्यात सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर आपण उदाहरण संग्रह 1 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 1 आपण इथे बघणार आहोत, किंवा प्रॉब्लेम सेट 1 आपण इथे बघणार आहोत. त्याच्यातला पहिला क्वेश्चन आहे, तो पहिला क्वेश्चन आपण लिहिलेला आहे. राईट द रोमन न्यूमरल्स 1 to 20, 1 ते 20पर्यंतच्या रोमन संख्या लिहा. हा आपला पहिला क्वेश्चन मी तुम्हाला लिहायला सांगितलेला आहे, त्याच्यामुळे तो तुम्ही लिहिलेलाच असेल. आता पुढचे जे क्वेश्चन आहेत ते पुढचे क्वेश्चन आपण इथे एक एक करून घेऊया. दुसरा क्वेश्चन बघूया आपण. पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा, किंवा इंग्लिशमध्ये सेमीवाले मुलं म्हणतील राईट द फॉलोइंग नंबर्स युझिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. ह्या पद्धतीने दिलेले आहेत. आता हे खूप सोपे आहेत, कारण की तुम्ही 1 ते 20पर्यंत संख्या लिहिलेल्याच आहेत. तुमच्या पाठसुद्धा झालेल्या असतील. आपल्या ह्या संख्या लिहून बरेच दिवस झालेले आहेत, 5-6 दिवस तरी झालेले असतील. तर हे आपण घेतलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचे पाठांतर झाले असेल, चांगल्याच लक्षात राहिले असेल. तर पहिलं एक्झाम्पल घेतो. पहिलं एक्झाम्पल इथे मी लिहिलेलं आहे. तर इंटरनॅशनलमध्ये कसं लिहितात हे तुम्हाला मी पुन्हा एकदा लिहून दाखवतो. पुढचे एक्झाम्पल मात्र तुम्ही लिहायची आहेत. आता दुसरं एक्झाम्पल बघा, हे मी लिहिलेलं आहे, ते कसं बरं लिहितात. ठीक आहे. आता मी तिसरं एक्झाम्पल घेतो. आता चौथं, त्याच्यानंतर 5वं, त्याच्यानंतर 6वं, 7वं, त्याच्यानंतर 8वं. ह्या पद्धतीने मी एक्झाम्पल लिहिलेली आहेत. तुम्ही लिहावे म्हणून तुम्हाला थोडासा वेळसुद्धा दिलेला आहे. अर्थातच तुम्ही ती लिहिलेली असतीलच. लिहिलेली आहेत का? लिहिलेली असतील. आपण याच्या अगोदरसुद्धा लिहिलेली आहेत, तुम्हाला 5 वेळा लिहायला सांगितलेली होती. आता मी लिहितो, म्हणजे तुम्ही चेक करून घ्या तुम्ही बरोबर लिहिलेली आहेत का. बघा मी लिहिलेले आहेत, बरोबर आहेत का तुमची. हां, तर तुम्ही चेक केलेलं असेल, तुमच्या लक्षात आलेलं असेल तुमचं बरोबर आहे किंवा नाही. तर या पद्धतीने दुसरा क्वेश्चन होता. आता आपण क्वेश्चन तिसरा बघू. तिसरा क्वेश्चन घेऊया. रिकाम्या चौकटी भरा, किंवा ज्याला आपण म्हणू शकतो फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. आता इथे तुम्हाला बॉक्स दिलेले आहेत, चौकटी दिलेल्या आहेत. जसं इथे पहिला बॉक्स आहे, तिथे संख्या आणि खाली आहे रोमन संख्या चिन्ह, म्हणजेच नंबर आणि रोमन न्यूमरल्स असं आहे. तुम्हाला ब्ल्यूमध्ये दाखवलेलं आहे पुस्तकामध्ये. म्हणजेच वरती आहेत त्या संख्या लिहिलेल्या आहेत आणि त्याच्या खाली आपल्याला रोमन न्यूमरल्स लिहायचे आहेत. पहिलं आहे 3, त्याच्या खाली काय येणार. हां, तुम्ही ते बघायचं आहे काय येईल ते. त्याच्यानंतर पुढे अशाच पद्धतीने संख्या दिलेल्या नाही, पण इथे काय दिलेलं आहे आपल्याला संख्या रोमन न्यूमरल्स दिलेलं आहे. त्याच्या पुढे दिलेले 6, त्याच्या खाली काहीच दिलेलं नाही, रिकामा बॉक्स आहे. त्याच्या पुढे रोमन न्यूमरल्स दिलेले आहे, त्याच्यावरती काही लिहिलेलं नाही. अशा पद्धतीने दिलेलं आहे. तो बॉक्स तुम्ही व्यवस्थित सगळा बघून घ्या आणि काय काय संख्या लिहिता येतील ते तुम्ही ठरवा. तुम्हाला मी थोडासा वेळ देतो, तुम्ही ते लिहायचं आहे. बघा बरं, लिहा, एका साईडला लिहून बघा. बरं, तुम्ही ज्या काही संख्या आहेत त्या लिहायला सुरुवात केलेली आहे असं मला वाटतं. तुम्ही लिहितायत, तिथे लिहून झालेल्या असतील सुद्धा काही मुलांच्या. आता मी हे जे काही बॉक्स रिकामे आहेत ते रिकामे बॉक्स इथे भरतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही लिहिलेलं आहे ते बरोबर आहे किंवा नाही. भरायचं का? ठीक आहे, मी भरायला इथे सुरुवात करतो. बघा तुम्ही इथे. हां, तर मी भरलेलं आहे.
तुम्हीसुद्धा भरलेलं असेल, तुम्ही चेक करून घ्या तुम्ही बरोबर भरलेलं आहे किंवा नाही. तर या पद्धतीने आपला तिसरा क्वेश्चन होता. आता चौथा क्वेश्चन घेऊया. पुन्हा सेम त्याच पद्धतीने आहे. चौथा क्वेश्चन आहे, रोमन संख्या चिन्हांचा उपयोग करून संख्या लिहा, किंवा आपल्याला इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे राईट द नंबर्स युजिंग रोमन न्यूमरल्स. पहिल्यांदा 9 दिलेलं आहे. 9 कसा लिहिता आहे? 2, दुसरा आहे, तिसरा आहे 17, चौथा आहे 4, पाचवा आहे 11, सहावा आहे 18. अशा पद्धतीने 9, 2, 17, 4, 11, 18 अशा संख्या दिलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला रोमनमध्ये लिहायच्या आहेत. अर्थातच आता पुन्हा त्या तुम्ही लिहायच्या आहेत, लिहून काढायच्या आहेत, आणि तुम्ही लिहून काढल्यानंतर मी सुद्धा ते बॉक्स भरणार आहे आणि तुम्ही नंतर ते चेक करून घ्यायचं आहे बरोबर आहे किंवा नाही. अशा पद्धतीने ठीक आहे. आता तुम्ही ते भरलेले असतील. 5-6 संख्या होत्या त्या तुमच्या झाल्या असतील लिहून. मी इथे आता बॉक्स भरतो, ते तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरोबर आहे किंवा नाही. ठीक आहे. तर आपलं हे इथे झालेलं आहे. क्वेश्चन 4 सुद्धा आपल्या इथे संपलेला आहे. क्वेश्चन 5 आता पुन्हा सेम आहे, फक्त आपल्याला चूक किंवा बरोबर लिहायचं आहे. ट्रू ऑर फॉल्स किंवा राईट ऑर रॉंग लिहायचं आहे. पुढे संख्या दिलेल्या आहेत, त्याच्या खाली रोमन न्यूमरल्स दिलेले आहेत, म्हणजे रोमन संख्या दिलेल्या आहेत, आणि त्याच्या खाली त्या जे दिलेले आहेत ते बरोबर आहे की चूक आहे ते लिहायचं आहे. आता आपले बऱ्याच संख्या रोमन संख्या, संख्या रोमन संख्या असं बऱ्याच वेळा झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सहज लिहू शकता हे बरोबर आहे किंवा चूक आहे ते. ठीक आहे, तुम्ही लिहू शकता. त्याच्यामुळे हा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही करायचा आहे, तो तुम्ही करू शकता, तो तुम्ही घरी वगैरे करायचा आहे आणि तो अभ्यास आहे तो पूर्ण करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला उदाहरण संग्रह 1 किंवा आपण प्रॉब्लेम सेट 1 म्हणूया तो पूर्ण झालेला आहे. आपलं रोमन संख्या चिन्ह किंवा रोमन न्यूमरल्स हे जे पहिलं चॅप्टर आहे हे सुद्धा आपण इथे पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे थांबायला काही हरकत नाही. आपण इथे थांबूया. पुढच्या तासाला आपण पुढच्या संख्या बघूया. तोपर्यंत थांबू. मी तुम्हाला आणखी एक एक्स्ट्राचा रोमन न्यूमरल्स किंवा रोमन संख्या चिन्हांचा एक चार्ट देणार आहे. तो तुम्ही बघायचा, पाठ करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद. पुढच्या तासाला भेटू. थँक्यू.